के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण BMCसाठी जे काही उपयुक्त लेक्चर सिरीज आहे ह्या लेक्चर सिरीजला सुरुवात केलेली आहे, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की साधारणतः 1846 जागा त्या ठिकाणी लिपिक या पदासाठी BMC मध्ये आलेले आहेत आणि त्याचीच सर्वत्र त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र तयारी करताना दिसतात। त्या अनुषंगाने आपण बुद्धिमापन जे काही 4 सब्जेक्ट आहेत, बुद्धिमापन, मराठी, जीके आणि इंग्रजी, याच्यापैकी बुद्धिमापन या सब्जेक्टना आपण सुरुवात केली होती। त्यापैकी एक जे काही आत्तापर्यंत TCS पॅटर्ननुसार आपल्याला MPSCच्या अनुषंगाने अभ्यास करायचा नाही किंवा पोलीस भरतीच्या अनुषंगाने अभ्यास करायचा नाही, कारण प्रत्येक एक्झामचे काही ना काहीतरी एक डिमांड असते आणि ती डिमांड ओळखून आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। आणि त्याला अनुसरून आपण पाठीमागच्या लेक्चरला बुद्धिमापनचा समसंबंध नावाचा जो काही टॉपिक आहे तो घेतला होता आणि बुद्धिमापनपासून आपण त्या ठिकाणी सिरीज केलेली। सर्वच्या सर्व विषयांचे आपण एक लेक्चर सिरीज घेऊ, त्याच्यानंतर सॅम्पल क्वेश्चन पेपर घेऊ, प्रिवियस काय क्वेश्चन पेपर आपल्याला जो भेटले तर त्या पद्धतीने घेऊ, जेणेकरून ही एक्झाम आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायची आहे हा आपला उद्दिष्ट राहील। तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले संपूर्ण बुद्धिमापन म्हणून पुस्तक आहे। याच पुस्तकामधून आपण पाठीमागचा जो व्हिडिओ आहे किंवा पाठीमागचं जे लेक्चर आहे ते याच व्हिडिओमधील एका चॅप्टरमधून त्या ठिकाणी कव्हर केलेलं आहे। अत्यंतिक दर्जेदार स्वरूपाचं पुस्तक आहे आणि या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाकडून त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट प्रकाशन असं नामांकन भेटलेलं आहे। त्याच्यानंतर संपूर्ण इंग्रजी म्हणून देखील आपलं पुस्तक आहे। या पुस्तकामध्ये फक्त व्याकरणच नाही तर व्याकरण प्लस शब्दसंग्रह, सिनॉम्स, अँटिनॉम्स, इडियम्स, फ्रेजेस, वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड, वन वर्ड सबस्टिट्यूशन यांसारख्या सगळ्याच्या सगळ्यात तक्त्याच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बरेचशा विद्यार्थी मित्रांना सगळ्यात अवघड जाणारा हा टॉपिक असतो की इंग्रजी। आणि TCSचा पॅटर्न हा एक्झाम पॅटर्न हा सोपा असतो, त्यातल्या त्यात ही क्लर्कची एक्झाम आहे, त्या अनुषंगानेच प्रिपरेशन केलं पाहिजे। क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल फार हार्ड स्वरूपाची त्या ठिकाणी असणार नाही। त्याच्यानंतर जो पेपरमधला तिसरा पार्ट आहे, एक आहे बुद्धिमापन, दुसरा आहे इंग्रजी आणि तिसरा आहे जीके। त्या जीकेसाठी आपलं TCS IBPS स्मॉलेस्ट जनरल नॉलेज असं पुस्तक आहे। हे पुस्तक चालू घडामोडींसह त्या ठिकाणी बनवलेलं आहे। वेगवेगळ्या जेवढ्या भरती आहेत, जिल्हा परिषद भरती असेल, ग्रामसेवक, आरोग्य विभाग किंवा आरोग्य सेवक वगैरे सर्व, MPSC साठी असेल, पोलीस कॉन्स्टेबलसाठी, सर्व एक्झामसाठी हे उपयुक्त असलेलं पुस्तक आहे। त्याच्यानंतर सेम लेटेस्ट जनरल नॉलेज व चालू घडामोडींचं आपलं 83वी आवृत्ती असलेलं हे पुस्तक आहे। या पुस्तकातून जवळपास 25,000 प्रश्नांची तयारी त्या ठिकाणी होते। गट ब, गट क या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी तलाठी असेल, कॉन्स्टेबल असेल, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, वनरक्षक, कृषी सेवक, महानगरपालिका व इतर प्रशासकीय पदांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे। त्याच्यानंतर संपूर्ण मराठी असं हे पुस्तक आहे, शब्दसंग्रह प्लस व्याकरण। हे देखील पुस्तक, या देखील पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाकडून त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट प्रकाशन असं दर्जा भेटलेला आहे। स्मॉलेस्ट जनरल नॉलेज हे जीकेचं असलेलं पुस्तक आहे आणि या जीकेच्या पुस्तकामधून त्या ठिकाणी चालू घडामोडींसह हे पुस्तक ॲड केलेलं आहे। अशा पद्धतीनं सर्वच्या सर्व BMCसाठी उपयुक्त असलेल्या चारी सब्जेक्टसाठी उपयुक्त असलेले सर्व TCSच्या बेसिसवरती असलेली आपले के सागर पब्लिकेशनचे पुस्तक आहे। आणि आज आपण आकलन व सूचना पालन हा जो काही टॉपिक आहे या टॉपिकला सुरुवात करणार आहोत। बघा, आकलन व सूचना पालन, आता याच्यामधला हा वर्ड फार जास्त महत्त्वाचा आहे, सूचना पालन। म्हणजे सुरुवातीला समजून घ्यायचा क्वेश्चन त्यांनी काय विचारलाय आणि जे त्या क्वेश्चनमधून आपल्याला आकलन होते, म्हणजे जे काही समजतंय त्याच्यावरून क्वेश्चनमध्ये जे सूचना दिल्या असतील, सूचना त्याचं पालन करायचं आणि उत्तर काढायचे, अशा स्वरूपाचा अत्यंतिक सोपा क्वेश्चन पॅटर्न आहे। हा अत्यंतिक सोपा चॅप्टर आहे आणि या चॅप्टरवरती आपल्याला TCS मध्ये वारंवार क्वेश्चन विचारलेले दिसतात। ओके, मग आता बघा, आपण डायरेक्टली शक्यतो क्वेश्चनला सुरुवात करू, जेणेकरून आपल्याला फास्ट स्वरूपामध्ये त्या ठिकाणी एक 20 क्वेश्चन तरी कव्हर होतील आपले। आता बघा, मिसेलेनियस या शब्दात
या शब्दात दोन किंवा अधिक वेळा आलेले अक्षर किंवा अक्षरे कोणती आहेत? बघा, आपल्या टॉपिकचं नाव काय आहे? सूचना पालन, आकलन आणि सूचना पालन. ज्याला वाचायला नाही आलं त्याने असं जरी वाचलं MISCELLANEOS, या शब्दामध्ये दोन किंवा अधिक वेळा आलेले, किती वेळा आलेले पाहिजेत? दोन, कमीत कमी 2 वेळा, आणि त्याच्यापेक्षा अधिक मग 3 वेळा येऊ, 4 वेळा येऊ, 5 वेळा येऊ, किती का वेळा येणार आलेली अक्षरे कोणती अक्षरे आहेत किंवा अक्षरे किती आहेत किंवा त्यांचा सेट आपल्याला ओळखायचा आहे. म्हणजे हे आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेले, त्या ठिकाणी सूचना दिलेली आहे. या सूचनेचं पालन करायचं. काय म्हणता येते की दोन किंवा अधिक वेळा आलेलं अक्षर आपल्याला शोधायचं आहे. मग आता बघा, हा शब्द वाचल्यानंतर यम, इथं यम आहे, हा सगळा नजरेचा खेळ आहे. यम तर मला परत कुठं रिपीट दिसतोय का? नाही दिसत. पण मला यस बाकी पाहता क्षणी इथं दिसला. शेवट इथं यस आहे आणि इथं पण सुरुवातीला यस आहे. म्हणजे यस हे लेटर उत्तरामध्ये असायलाच पाहिजे. पहिला ऑप्शन गेला, दुसरा गेला. मग आता इथं यस आहे, इथं यस आहे, त्याच्यानंतर ई, इथंही आहे, इथंही आहे. मला फक्त ए आणि यल यांच्याबद्दल शोधायचं आहे. मग लगेच मी इथं आलो आणि एला चेक केला. मला इकडून चेक करत यायचं. बघा, या साईडून इथं ए आहे, ए मला परत रिपीट दिसत नाही. म्हणजे 100% ऑप्शन नंबर 3 उत्तर असणार नाही. ऑप्शन नंबर 4 SEL हे आपलं उत्तर असणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, मी हे सगळं वाचत बसत तुम्हाला 5 मिनिटं घालवत देखील हा क्वेश्चन सोडवू शकलो असतो की यस किती वेळा आलाय, सगळे लेटर चेक करा, यस आहे. परत त्याच्यानंतर ई आहे का? ई आहे. तुम्ही एक ऑब्झर्व केलं का? मी ही ई हे लेटर चेकच केलं नाही. मी सुरुवातीला पाठीमागून शब्दाचा शेवट बघितला. शब्दाच्या शेवटी मला यस दिसतंय. त्या यस वरून माझ्या हे लक्षात आलं की बाबा यस असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. शिवाय अशा स्वरूपाचे प्रश्न सोडवत असताना पर्यायांचा वापर, म्हणजे जे काय ऑप्शन आहेत, ह्या ऑप्शनचा जास्तीत जास्त वापर करायचा. ऑप्शनवरून उत्तराकडे जायचं. ऑप्शनवरून उत्तराकडे जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे. ओके, अतिशय सोप्या स्वरूपाचं त्या ठिकाणी प्रश्न आहे. या सोप्या स्वरूपाच्या प्रश्नामध्ये या शब्दामध्ये SEL ही अक्षरे प्रत्येकी 2-2 वेळा आली आहेत असं हे आपल्या स्पष्टीकरणाच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न सेम तशा स्वरूपाचा की कंपोजिशन या शब्दामध्ये किती स्वर, तुम्हाला या स्वरूपाचे कंपल्सरी क्वेश्चन तिथं पाहायला भेटणार म्हणजे भेटणार की कॉम्पिटिशन. आणि ह्याचा अजून एक इम्पॅक्ट काय होतो की आता सपोज तुमच्याकडे हे पुस्तक असेल, तुम्ही पुस्तकामध्ये त्या ठिकाणी इथं गोल करू शकता. पण जे TCHची परीक्षा आपण देणार आहे, ही TCHची परीक्षा ही ऑनलाईन कम्प्युटराइज होणार आहे. मग जर कम्प्युटराइज एक्झाम होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पेपर नसणार आहे. त्यामुळे तुमची नजर एकदम तीक्ष्ण असली पाहिजे त्या स्क्रीनकडं की कोणतं लेटर इकडं तिकडं जात नाही ना, त्याच लेटरवरती क्वेश्चन विचारले जात आहेत का, हे पाहणं आपल्याला जास्तीत जास्त गरजेचं आहे. म्हणजे फोकस ठेवून हे क्वेश्चन सोडवावे लागतात. सूचना काय दिली या प्रश्नामध्ये, म्हणजे सूचना पालन ह्याला का म्हणतात? या शब्दामध्ये किती स्वर हे 2 किंवा अधिक वेळा आलेले आहेत. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला एवढं तर कळायला पाहिजे की इंग्रजी वर्णमाला आपली जी काय आहे, पाठीमागच्या लेक्चरला आपण इंग्रजी वर्णमाला काढली होती, ABCDEFGHIJKLMNOPQ. तर ही जे काय टोटल आहेत ह्या इंग्रजी वर्णमालेमध्ये एकूण किती अक्षरे आहेत? 26 अक्षरे आहेत. त्याच्यापैकी AEIOU ही जी काय पाच काय आहेत, ही स्वर आहेत. त्यापैकी 5 स्वर आहेत AEIOU आणि बाकीचे सगळे 26 मधून उरले किती? 21. ही काय आहेत? व्यंजने आहेत. ही काय आहेत? व्यंजने आहेत. इंग्रजी वर्णमालेच्या संदर्भात आपलं चाललंय. इंग्रजी वर्णमालेमध्ये टोटल 26 आहेत. 26 मधील 5 AEIOU हे काय आहेत? स्वर आहेत. आता बघा, हे 5 स्वर असतील तर मग आपण सुरुवातीला एवढंच चेक करायचं की AEIOU कुठं आहे. C आहे का? येणार नाही. O आहे, बर, हा इथं 1 वेळा आलाय O. M येणार नाही, P येणार नाही, O दुसऱ्यांदा आलाय, बर. S येणार नाही, I आहे इथं. ओके, मग I 1 नंबर देऊ. इथं T येणार नाही, त्याच्यानंतर हा इथं T आलाय, ओके. परत O आलाय, तिसऱ्यांदा आलाय, ओके. आणि त्याच्यानंतर N येणार नाही. म्हणजे किती स्वर झाले? O हा स्वर 3 वेळा आलाय. बघा, O हा स्वर 3 वेळा आलाय आणि I हा स्वर 2 वेळा आलाय.
म्हणजे असे दोन स्वर आहेत ओ आणि आय, हे 2 पेक्षा अधिक वेळा आले, 2 पेक्षा अधिक वेळा, मग 3 वेळा येऊ 4 वेळा येऊ, कमीत कमी 2 वेळा आला पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. आता यापेक्षा वेगळ्या उत्तराला आपण सहजासहजी जायचं नाही. म्हणजे 2 स्वर असे आहेत याच्यामध्ये. ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आय आणि ओ आणि आय हे 2 स्वर 2 पेक्षा अधिक वेळा आलेले आहेत. आणि मी तुम्हाला त्या ठिकाणी सोडवून पण दाखवलेले. ओ 3 वेळा आला आणि आय 2 वेळा आला. आता अशा प्रश्नामध्ये काय करायचं, शक्यतो मी स्वर शोधत बसत नाही. हे जे सगळे लेटर आहेत हे आपल्यावरती एक रफशीट दिले जाते. ह्या रफशीटवरती पटकन लिहून घ्यायचा. लिहून घेतल्यानंतर आपल्याला जे स्वर सोडून बाकीचे असतात ते लगेचच कळतात की हे स्वर नाही. ए ई आय ओ यू एक 7-8-10 वेळा म्हटलं की तुमच्या स्वर सगळे लक्षात राहतील. ए ई आय ओ यू असं एक 5-6 वेळा जरी म्हटलं, तुम्ही 10 वेळा म्हटलं, सहज आपलं जेवायला बसलं काय बसलं तर सगळेचे सगळे स्वर तुमचे लक्षात राहतील. हे 5 स्वर आहेत. मग अगदी तुम्ही आत्ता व्हिडिओ पॉज करून शांत डोक्याने जरी आठवलं ए ई आय ओ यू तरी लगेच तुमच्या स्वर लक्षात राहिले. बाकीचे सगळे व्यंजन आहेत आणि व्यंजन आपल्याला ABCD सगळ्यांना पाठच आहेत. त्या अनुषंगानं एकदम सोप्या स्वरूपाचा आणि या पॅटर्नवरती क्वेश्चन अगदी आत्ता रिसेंट एवढ्या त्यांनी परीक्षा घेतल्या, वनरक्षक म्हणा, बऱ्याच परीक्षा घेतल्या, तलाठी म्हणा, बऱ्याच एक्झाममध्ये त्यांनी या पॅटर्नवरती क्वेश्चन त्या ठिकाणी आपल्याला विचारलेला दिसतो. ओके, पुढचा क्वेश्चन. तिसरा, श्री मार्कंडेय स्तोत्र या शब्दामध्ये किती जोडाक्षरे आहेत? बरं, तुम्हाला वाचायला नाही आलं तरी चालेल, पण जोडाक्षरे आपल्याला शोधायचे आहेत. किती जोडाक्षरे आहेत हे शोधायचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही श्री हे लेटर आहे हे जोडाक्षर आहे. ओके, पहिलं तर जोडाक्षर समज. मा जोडाक्षर आहे का? नाही. बरं, य आहे का? नाही. डे आहे का? नाही. बरं, आता राहिले कुठले बघा. इथं क वरती एक रफार दिलाय म्हणजे हे एक जोडाक्षर आहे. दुसरं स्तो हे तर सहजासहजी दिसते. 3 तर झालेत म्हणजे ऑप्शन नंबर 1 गेला, ऑप्शन नंबर 2 गेला, 4 किंवा 3. पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, त्र हे पण काय आहे? जोडाक्षर आहे. म्हणून याच्यामध्ये टोटल किती जोडाक्षर झाली? 4 जोडाक्षर झाली. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मग लक्षात काय ठेवायचं, हा जो काही श्री आहे क वरती असा रफार जर दिला तर 100% ते जोडाक्षर असतं. पण क चं असं केलं क्रू तर ह्या क मध्ये क अधिक रू मिसळलेला असतो. ऋषीचा रू असा मिसळल्यावरती क्रू तयार होतो. आणि हा जो रू आहे हा स्वर आहे. काय आहे? स्वर आहे. त्याच्यामुळे क्रू हे जोडाक्षर होत नाही. जोडाक्षर होत नाही. पण ज्यावेळेस क वरती रफार दिला जातोय त्याच्या अर्थी ते 100% ह्याच्यामध्ये क मध्ये र मिसळलेला आहे. क अधिक र अधिक अ बरोबर क्रू असं मार्कंडेय क्र असं होतं. त्याच्यामुळे हे काय आहे? 100% जोडाक्षर आहे. हे तर जोडाक्षर आहे. स्तो हे तुम्हाला कळलंच असतं, पण त्र हे जोडाक्षर आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि असं अभ्यास करत असताना लिहून ठेवायचं. आता सपोज मी अभ्यास करत असतो तर मी ह्या पुस्तकामध्ये असं लिहून ठेवलं असतं त्र हे लक्षात ठेवा हे जोडाक्षर आहे. मग ज्यावेळेस मी रिव्हिजनला येतो त्यावेळेस मी पहिल्यांदा हे वाचून लक्षात ठेवा की त्र हे जोडाक्षर आहे. कारण एक्झाम ही नेहमी ज्या ठिकाणी अपवाद आहे, सगळ्या अख्ख्या जगाला माहिती आहे हे स्तो हे जोडाक्षर आहे. सरळ 2 अक्षर जोडलेले दिसतात, जोडाक्षर आहे. पण त्र हे जोडाक्षर आहे का नाही? ज्यांनी त्र गाळला असता त्याची अक्षर किती जोडाक्षर भरले असते? 3. पण मग 3 पण ऑप्शन मध्ये दिलंय ना, 3 पण ऑप्शन मध्ये दिलंय म्हणजे त्याच्या अर्थी 100% एक्झामिनर काय करतोय? ट्रॅप लावण्याचा प्रयत्न करतोय. ज्याला माहिती नसणार की त्र हे जोडाक्षर नाही तो 100% काय करणार? ऑप्शन नंबर 4 ला गोल करणार आणि त्याचं उत्तर चुकणार. त्याच्यामुळे हे जे काही बारकावे असतात की बाबा हे क्रू बघा, हिथं पण फसवण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला जातो. क्रू होत असताना क मध्ये रू मिसळलाय आणि रू हा मराठी वर्णमालेमधला स्वर आहे, ते व्यंजन नाही. आणि जोडाक्षर व्यंजन अधिक व्यंजन प्लस स्वर असं जर होत असेल, बघा जोडाक्षर कधी तयार होतं तर व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर असं जर असेल समीकरण,
मग कमीत कमी 2 व्यंजन आहेत, 3 व्यंजन पण त्या ठिकाणी होऊ शकतात, पण व्यंजन अधिक व्यंजन ही बेसिक रिक्वायरमेंट, 2 व्यंजन एकत्र जोडलेली पाहिजेत, त्यावेळेस त्या ठिकाणी जोडाक्षर तयार होत असतं. ओके, 4थ्या नंबरचा क्वेश्चन. SEDIRCTPNOI या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्याच्यामधले मधले अक्षर कोणते, मधले अक्षर कोणते. बघा, शक्यतो एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची की मधले अक्षर शोधण्यासाठी नेहमी विषम संख्या पाहिजे. समसंख्यांचा मधले संख्या कशी येईल ना, म्हणजे असं समजा की टेल हा शब्द आहे, TELL टेल. आता ह्याच्यामध्ये 4 अक्षर आहेत, मग ह्याच्यातलं मधलं कुठलं घ्यायचं ना. समान इकडून 2 नंबरचं ई होते, इकडून 2 नंबर यल येते, म्हणजे मधलं अक्षर येणार नाही. मधलं अक्षर येण्यासाठी नेहमी विषम संख्या पाहिजे. त्यांच्यातली जे काही जो शब्द दिलाय तो त्यांची टोटल विषम पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 म्हणजे 100% ह्याच्यामध्ये 11 आहेत. म्हणजे इकडून 6 नंबर किंवा इकडून 6 नंबर, 6 नंबरचे लेटर हे मधलं असणार आहे. आणि कारण इकडं 5 सोडले तर बरोबर जे काय मधलं राहील ते त्या ठिकाणी मधले अक्षर असणार आहे. पण ह्या प्रश्नाचा मेन जिथं क्वेश्चन आहे तो क्वेश्चन म्हणजे याचा आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवता आला पाहिजे. ते आपल्या दृष्टीने चॅलेंजिंग टास्क असतं. आणि अर्थपूर्ण शब्द बनण्यासाठी इंग्रजीसाठीच, मराठीमध्ये आपण सहज बनवू शकतो, पण इंग्रजीसाठी तुमचा काही अंशी बेसिक लेवलला का होईना तुमचा एक शब्दसाठा त्या ठिकाणी तयार असला पाहिजे. आता बघा, हा शब्द दिलाय, यापासून काय म्हटलंय, अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. मग आता अर्थपूर्ण शब्द बघा, वर दिलेल्या शब्दामध्ये एकूण किती अक्षरे आहेत, 11. आणि याच्यापासून आता इथं टी दिसतंय, ओ दिसतंय, आय दिसतंय, एन दिसतंय का, एन पण आहे, म्हणजे शेवट TION शन. शक्यतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे TION शन हे सगळ्या मॅक्सिमम हा प्रत्यय लागतो TION. मग याच्यावरून एवढं तर मला कळते की बाकीचे अक्षरे येणार नाहीत. बघा, ह्या शन हा प्रत्यय आहे त्याच्यामध्ये, त्याच्या अगोदर इकडं असलं पाहिजे. आणि ज्या अर्थी हिथं ह्याच्यामधली मी अक्षर लेटर्स मोजले. बघा, जरी माझ्याकडून अर्थपूर्ण शब्द तयार झाला नसता तर मी उत्तर कसं काढलं असतं, मी टोटल लेटर्स मोजले असते. लेटर्स किती होत आहेत, 11. म्हणजे इकडून 5 आणि इकडून 5. बघा, इकडून 5 लेटर मला सोडावी लागणार, इकडून 5 सोडावी लागणार, सोडले 10 आणि हे असणार मधलं, झाले टोटल 11. ओके, मग कुठल्याही आपण मॅक्सिमम इंग्रजी शब्द बघतो त्याचं TION शन हा शेवट असतो, बरोबर का नाही. नाऊन होण्यासाठी TION हे जोडलं जातं. मग जर TION हे जोडलं जातं, जर TION हे लास्टकडून जोडलं असेल तर ह्या TION मध्ये आहेत 4 लेटर. मला लास्टकडून किती अक्षर सोडायचे आहेत, लॉजिकली प्रश्नाचं उत्तर शोधतोय बरं का आपण. मला लास्टकडून 5 लेटर सोडायचे आहेत, शन मध्ये 4 लेटर आहेत, म्हणजे 100% TION हे मधलं लेटर येणार नाही. कारण शेवट हा इंग्रजी अक्षराचा शेवट हा TION होतो, मॅक्सिमम TION होतो. जर TION मध्ये 4 लेटर असतील, मला 5 जास्तीत जास्त सोडायचेच आहेत कंपल्सरी, तरंतरच मी मधल्या लेटर पर्यंत येऊ शकतो शेवटून. तर TION हे जर शेवट असेल तर ह्या TION मधले लेटर्स शेवट येणार नाहीत. मग इथं बघा, इथं एन दिलंय, इथं एन आहे, येणार नाही. त्याच्यानंतर आय आहे, येणार नाही. ओ आहे, येणार नाही. म्हणजे जरी मला शब्द तयार नसता आला करता, एकच मिनिट तुम्हाला ह्याचा शब्द तयार करावा लागणार. NOI. बरं, आता ह्याच्यामध्ये रिपीट झाले का ते पण आपल्याला चेक करावं लागणार. या ठिकाणी इथे एक्झामिनरना बघा ट्रॅप लावलाय. ह्या मेथडनं सोडवलं असतं तर डी उत्तर आलं असतं, पण उत्तर चुकलं असतं. ही मेथड तुम्ही लक्षात ठेवा की मी कशा पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न केला. एन बघितला, ओ बघितला, आय बघितला, हे बघितला. आता ह्याच्यामध्ये दुसरी स्टेप अशी करायची की तुम्ही चेक करा की ते लेटर्स रिपीट झालेत का. आता इथं आय आहे, सेम इथं पण आय आहे, म्हणजे आयचं रिपिटेशन मला दिसतंय. त्याच्यानं म्हणजे ज्या ठिकाणी इथं एन आहे, इथं एन आहे एकदा, दुसरीकडे एन आहे का, नाही, म्हणजे 100% एन येणार नाही. इथं ओ आहे, ओ आहे का इकडे डबल,
ओ येणार नाही, म्हणजे डी आणि आय मध्ये त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. मग याचा शब्द काय तयार होतोय का, आता तुम्ही 50-50 मध्ये आला, 3 आणि 4 ऑप्शन मध्ये आला, आणि जर असं आलं तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे ऑप्शन नंबर 3 ला त्या ठिकाणी मार्क करायचं उत्तर तुमचं भेटलं असतं. परंतु हा जो प्रश्न आपण सोडवला तर या प्रश्नामध्ये 11 अक्षरे आणि त्याच्यापासून डिस्क्रिप्शन नावाचा एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. मग इकडून 5 लेटर सोडा बघा, TION आणि हा P एवढे 5 लेटर सोडायचं, DESCR हे सोडायचं. एवढं सोडलं की 100% आय हा मध्ये राहतो. ऑप्शन नंबर 3 हे त्या प्रश्नाचं उत्तर राहील. तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली की हा क्वेश्चन सोडवत असताना तुम्हाला बेसिक इंग्लिशमधले शब्द माहिती असणं आवश्यक आहे. आता ज्याचं इंग्लिश चांगलं आहे त्याला, आता मी हा शब्द बघितल्या मला लगेच साधारणतः TION शेवट घेतलं की राहिलेले शब्द मी बघितले, त्याच्यावरून लगेच माझ्या लक्षात आलं की डिस्क्रिप्शन हा शब्द आहे. मग डिस्क्रिप्शन मी लिहिला असता पेजवरती, जे आपल्याला रफशीट भेटतं त्याच्यावरून लगेच आपल्या लक्षात आलं असतं की या प्रश्नाचं उत्तर डिस्क्रिप्शन आहे. डिस्क्रिप्शन मधलं लेटर इकडून 5 तिकडून 5 सोडले असते तर मधलं लेटर आपल्याला भेटलं असतं. बघा एक्सप्लेनेशन काय दिलंय की काही वेळेस समाक्षरी शब्द म्हणजे 6, 8 आणि 10 असे शब्द देतात. तुम्हाला मी मगाशी सांगितलं की काही वेळा काय केलं जातं की समान शब्द असलेले त्या ठिकाणी देतात. जर समशब्द म्हणजे 2, 4, 8 असे जर समांक असलेले शब्द असेल तर त्याचा मधला अक्षर कसं सांगणार, त्यावेळी नेहमी यापैकी नाही या ऑप्शनकडे जायचं. कारण आपण फक्त विषम अंक असलेलेच जे काय म्हणजे ज्यांची बेरीज विषम अंक येणार आहे त्याचाच मधला सांगू शकतो ना, सम असलेल्याचा मधला सांगू शकत नाही. हे या ठिकाणी सांगितलेलं आहे की 6, 8, 10 असे जर अक्षरी शब्द देतात व मधले कोणते असा प्रश्न विचारतात. समसंख्येमध्ये मधले अक्षर येऊ शकत नाही. अशा वेळी एक पर्याय तुम्हाला तिथं लास्टचा ऑप्शन दिलेला असतो, यापैकी वेगळे उत्तर किंवा यापैकी नाही असं दिलेलं असतं. अशा वेळी अर्थपूर्ण शब्द तयार न करताही आपण यापेक्षा वेगळा किंवा यापैकी नाही हे उत्तर देऊ शकतो. काय यापैकी नाही देऊ शकतो, कारण ते आता मगाच आपण बघितलं डिस्क्रिप्शन ह्याच्यामध्ये 11 होते, पण जर डिस्क्रिप्शन सारखा एक शब्द असा असताना त्याच्यामध्ये 10च लेटर असते तर 10 लेटर मधलं अक्षर सांगता येणार नाही. त्यावेळी एक्झामिनर काय करणार, यापैकी नाही असा ऑप्शन सेट करणार. त्यावेळी डोळे झाकून त्याचा कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होतोय का नाही अशा वेळी चेकच करायचं नाही, कारण अंक जी काय अक्षर आहेत तीच सम असणार आहेत त्याच्यामधले, म्हणजे 2, 4, 6, 8, 10 असे असणार आहेत. म्हणजे जर सम आले तर सम मधलं सांगता येत नाही. अशा वेळी डायरेक्टली आपण ऑप्शन नंबर तो शब्द तयार न करता ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही हे मार्क करू शकतो. ओके, महत्त्वाची नोट आहे, लक्षात ठेवायची, कारण अशा गोष्टीच आपल्याला पेपर सोडवताना त्या ठिकाणी सहकार्य करत असतात. त्याच्यानंतर असे सेम प्रश्न मराठीमध्ये पण त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ सा, था, र, ग, क या अक्षरांपासून कथासागर हा अर्थशब्द बनवता येईल. बघा ना, सा, था, र, ग हे सगळं एकत्रित व्यवस्थित जोडलं. आपण लहानपणापासून तसले कोडी खेळतो किंवा त्या कोड्यांच्या अनुषंगाने सेम तशा पद्धतीचे हे क्वेश्चन विचारले आहेत. पेपरमध्ये जे काय कोडी येतात ते अर्थपूर्ण शब्द बनवता येईल. मग ज्यांचं कोडी खेळण्याचा प्रॅक्टिस आहे त्यांना लय फास्ट अशा पद्धतीचे प्रश्न सुटतात. या अक्षरामधले सा हे अक्षर आता बघा 1, 2, 3, 4, 5 मग इकडून 2 गेले, शेवटून 2 गेले, मधला राहिला सा. हे सा काय आहे, हे सा हे मधलं अक्षर आहे. आता बघा न, प, श, वे, यो, प्रा या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास आता बघा 1, 2, 3, 4, 5, 6 जरी आपण अर्थपूर्ण शब्द तयार केला ह्याच्यापासून काय होतोय तो ह्याच्यात अक्षरच आहे 6 आणि 6 म्हणलं की समशब्द सम आलं ना, 6 हा सम अंक आहे. मग त्याचं आपल्याला मधलं अक्षर सांगता येणार नाही. त्याच्यामुळे अर्थपूर्ण शब्द बनवतच बसायचं नाही, डायरेक्ट यापैकी नाहीला त्या ठिकाणी उत्तर गोल करायचं. आता इथं बघा ह्याची पहिली स्टेप काय आहे असं जर विचारलं की अर्थपूर्ण शब्द बनवा आणि मधलं अक्षर कुठलं येईल ते सांगा. स्टेप नंबर 1 की खालचे 4च्या 4 ऑप्शन चेक करायचे, त्याच्यामधील जर यापैकी नाही
असा जर ऑप्शन सेट केला असेल तर परत वरती जायचं, त्याच्यातले अक्षर मोजायचे किती आहेत, 1 2 3 4 5, हां 5 आहेत. विषम अंक आहे म्हणजे विषम संख्या आहे. विषमचा आपल्याला मिडल अक्षर म्हणजे मधलं अक्षर सांगता येऊ शकतं. म्हणजे 100% यापैकी नाही उत्तर असणार नाही. चौथा ऑप्शन कट करायचा आणि मग ह्याच्यापासून कथासागर तयार झाला. सेम इथं मी काही चेक केलं, 1 2 3 4 5 6, इथं 6 अक्षर आहेत म्हणजे 6चा मिडल अंक सांगता येणार नाही म्हणजे उत्तर ह्याचं यापैकी नाही हेच असणार. मग आता बघा, याच्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवत बसायचा नाही पेपरमध्ये, पण आता आपण बघू की कुठला अर्थपूर्ण शब्द बनतोय. असा प्रश्न दिला असल्यास यापेक्षा वेगळे उत्तर किंवा यापैकी नाही असा पर्यायच आपण निवडू शकतो. कारण वर दिलेल्या अक्षरापासून जरी प्रयोपवेशन, बघा शब्द किती अवघड होता, कारण त्याने जाणून बुजून अवघड क्वेश्चन शब्द विचारला, कारण एक्झामिनरला तुमचा वेळ घालवायचा होता. आणि जे स्मार्ट मुलं असतात ते चेक करणार प्रयोपवेशन मध्ये किती 6 आहेत, 6चं मधलं सांगता येणार नाही, यापैकी नाही उत्तर असणार. प्रयोपवेशन या अर्थपूर्ण शब्द बनवता आला असता तरी त्या शब्दातले मधले अक्षर येऊच शकत नाही. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा 5 नंबरचा क्वेश्चन. आता बघा, या 5 नंबरच्या क्वेश्चन मध्ये TEN -ER स्वल्पविराम RAN -OM स्वल्पविराम OD स्वल्पविराम CA-ET या 4 शब्दांच्या रिकाम्या जागी, म्हणजे इथं रिकामी जागा आहे, इथं रिकामी जागा आहे, इथं रिकामी जागा आहे, इथं रिकामी जागा आहे, रिकाम्या जागी एक अक्षर लिहिल्याने ते शब्द अर्थपूर्ण तयार होत असतील तर ते अक्षर कुठले. मग ह्या PDBS पैकी असं कुठलं अक्षर आहे की ते हिथं जर टाकलं तर त्या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होईल. आता बघा, याच्या ठिकाणी मला सोप्पा शब्द वाटतोय. त्या ठिकाणी जर हिथं बघा, हिथं OD, हिथं जर D टाकला, इथं पण D आहे, ऑड. मग सगळीकडे D बसतोय का चेक करायचं. TEND टेंडर झाला ना, टेंडर. त्याच्यानंतर RANDOM रँडम, ODD ऑड, आपण म्हणतो ना ऑड मॅन आउट. सोपं म्हणजे जो आपल्याला नेहमीचा, आता रँडम नेहमीचा शब्द आहे, टेंडर नेहमीचा शब्द आहे, ऑड नेहमीचा, सगळीकडे D बसला. कॅडेट म्हणजे जे काय आपले सैन्याचं जर असं ना कॅडेट तुकडी, तशा पद्धतीने कॅडेट. या 4ही शब्दामध्ये म्हणजे D हे अक्षर टाकलं तर अर्थपूर्ण त्या ठिकाणी शब्दसमूह शब्द तयार होतोय. मग टेंडर, रँडम, ऑड आणि कॅडेट, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे त्या ठिकाणी हा एक टाईप त्या ठिकाणी आहे की गाळलेल्या जागामध्ये कुठलं लेटर बसल्यानंतर त्या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द तयार होईल अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. मग आता सेम अशाच पद्धतीनं मराठीमध्ये जसा इंग्लिशमध्ये तयार झालाय तसा मराठीमध्ये पण असा सेम क्वेश्चन तयार होऊ शकतो. आता बघा, मराठीतही पार डॅश, काल डॅश, डॅश पर, स डॅश ई असा प्रश्न तयार करता येईल. मग वा हे जर एक अक्षर प्रत्येक ठिकाणी जर लिहिलं तर आपल्याला त्याचं उत्तर भेटेल. पार वा, पारवा, कालवा, कालवा म्हणजे कॅनल. हिथं अगोदर डॅश, हिथं वा लिहिलं, वा पर, त्याच्यानंतर सवाई, सवाई गंधर्व आपण म्हणतो ना तसं. मग जर वा हे लेटर टाकलं, मग खाली ऑप्शन तुम्हाला दिलेलं असणार, त्याच्यामधलं वा हे जर लेटर आपण निवडलं तर लगेच आपल्या लक्षात येईल पारवा, कालवा, वापर आणि सवाई हे अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी तयार होतील. त्याच्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे, महाभारत कथामृत या शब्दामध्ये अकारांत आहे बरं का, आकारांत नाही. म्हणजे फक्त असेल, अकारांत अक्षरे किती आहेत. आकारांत नव्हे, आकार म्हणजे च्या ऐवजी आ लिहिला असता तर फक्त आपण काना चेक केला असता. मग आपल्याला काना नकोय, काना नसलेले लेटर्स किती बघा. मग सुरुवातीला हे वाचायचं आणि काना असलेले लेटर खोडून टाकायचे. हाला काना आहे, ऑप्शन गेला. भाला काना आहे, ऑप्शन गेला. थाला काना आहे, ऑप्शन गेला. मग आता किती लेटर राहिले, म 1, र 2, त 3, क 4, त्याच्यानंतर मृ 5 आणि त 6. पण आता परत मी मगाचा मुद्दा सांगितलेला कुठला, हा जो काय मृ आहे
ह्या मृमध्ये त्या ठिकाणी मृ हा शब्दामध्ये मचा पाय मोडला अधिक रू हा स्वर टाकल्यानंतर मृ तयार होतो. मृ त्याच्यामध्ये येत नाही. येत नाही. तुम्हाला मगाशी शब्द मी काय सांगितलं होता? क्रू सांगितला होता. क्रू. क्रू तयार होताना कसा होतो? क चा पाय मोडला अधिक त्याच्यामध्ये रू मिसळला तर होतो क्रू. याच्यामध्ये मिसळायची गरज भासत नाही. सेम कथामृत मध्ये मृ. मग बघत मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की नाही की एक्झामिनर हा 100% जिथं त्या ठिकाणी ऑड आहे किंवा अपवाद आहे त्यांना माहिती आहे की मृ ह्याच्यामध्ये पोरग फसू शकतं, त्याला जोडाक्षर पण म्हणू शकतो. जिथं रू मिसळलाय त्या ठिकाणी रू हे ऑलरेडी त्या ठिकाणी स्वर आहे, त्याच्यामुळं पाचवं हे जे काय 5 आपण धरला होता तो मृ येणार नाही. जाणून बुजून मी त्याला क्रमांक दिला का तर 6 क्रमांक असले आणि असंही 6 नसलेला ऑप्शन नव्हताच म्हणा, त्यामुळे तुम्ही फसू शकला नसता. ऑप्शन नंबर 4 जर एक्झामिनरने ही तर 6 ऑप्शन दिला असताना तर मॅक्सिमम लोक त्या ठिकाणी फसण्याचे चान्सेस होते. आणि एक्झामिनर शक्यतो ऑप्शन तसे टाकतातच की त्यांना माहिती असतं की हे त्या ठिकाणी जोडू शकतात. फक्त लक्षात ठेवायचं अकारांत म्हटलं की त्याला काना नको, आकारांत इथं आ झाला की काना असलेले पाहिजे. ओके. मग वरील शब्दामध्ये म र त क त अशी 5 अक्षरे कशी आहेत? अकारांत आहेत. पुढचा क्वेश्चन 7 नंबरचा. बघा बॉय, बॉडी, प्ले, स्टोरी या 4ही शब्दांमध्ये समान असलेले अक्षर कोणते? बघा म्हणजे ते जे सूचना देतात ते आपल्याला काढायचे. समान असलेले अक्षर कोणते आहे? ऑप्शन वरून जायचं. BOY आणि कोणतेही नाही. कोणते तरी अक्षर आपल्याला शोधायचेच असणार आहे. बरोबर. आता डायरेक्ट शेवट बघायचं प्रत्येक शब्दाच्या. वाय दिसतंय, इथं वाय दिसतंय, इथं वाय दिसतंय, इथं वाय दिसतंय, म्हणजे 100% वाय हे लेटर काय झालेले प्रत्येक अक्षरामध्ये आलेलं आहे. मग ऑप्शन वाईज जायचं अशा वेळी. बी इथं बी आहे, इथं बी आहे, इथं बी आहे का? नाही. ऑप्शन गेला. आता ओ बघू. इथं ओ आहे, इथं ओ आहे, इथं ओ नाही. ऑप्शन गेला. आता वाय. इथं वाय आहे, इथं वाय आहे, इथं वाय आहे, इथं वाय आहे, सगळीकडे वाय आहे. ऑप्शन नंबर 4 गेला. ऑप्शन नंबर 3 हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शनचा क्वेश्चन पेपर सोडवत असताना जास्तीत जास्त वापर करायचा. उत्तर आपल्या समोर आहे ते आपल्याला फक्त शोधायचं आहे. नजरेचा खेळ आहे. नजर तीक्ष्ण ठेवायचे. 100% उत्तर आपल्याला सापडत राहतात. आता बघा जर वाघाला हत्ती म्हटले, हत्तीला बैल म्हटले, गाढवाला सिंह म्हटले, बैलाला गाढव म्हटले तर व सिंहाला उंदीर म्हटले तर उकिरड्यावरती कोण लोळणार? उकिरड्यावरती कोण लोळतं? गाढव. उकिरड्यावरती कोण लोळतं? गाढव. मग उत्तर गाढव येईल का? इथं ऑप्शन मध्ये बघा गाढव लिहिले. उत्तर गाढव येणार नाही, कारण कशाला ना कशाला काहीतरी म्हटले. मग गाढवाला काय म्हटले? गाढवाला सिंह म्हटले, म्हणजे सिंह उकिरड्यावरती लोळणार. असं ऑप्शन नंबर 1 ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. आता मी कसं सोडवलं असं वैयक्तिक हा प्रश्न? तर विद्यार्थी मित्रांनो अशा कोणाला काय म्हटले मी पहिलं जर वाघाला हत्ती म्हटले एवढं कळलं असतं की मला कळलं असतं की कोणाला काहीतरी म्हटले. सेम असं शाईला दप्तर म्हटले, दप्तराला पेन्सिल म्हटले, पेन्सिलला दौत म्हटले तर पेनामध्ये काय भरणार? शाई भरणार. मग शाईला काय म्हटले? दप्तर म्हटले, मग दप्तर त्या ठिकाणी उत्तर आलं असं. मग अशा वेळी नेहमी उलट जायचं. उकिरड्यावरती कोण लोळणार? उकिरड्यावरती कोण लोळतं? उकिरड्यावरती कोण लोळतं? गाढवलं होतं. मग गाढवाला काय म्हटले? गाढवाला सिंह म्हटले. ऑप्शन नंबर 1 डायरेक्ट उत्तर मारलं असं. हे बाकीचा फापट पसारा मी वाचत बसण्यामध्ये वेळ घालवला नसता. असा वेळ आपल्याला चालू एक्झाम मध्ये वाचवता आला पाहिजेलच. काय केलं असतं मी? डायरेक्ट लास्टला वाचलं असतं. उकिरड्यामध्ये कोण लोळतं? कोण लोळतं? गाढव. गाढवाला काय म्हटले? गाढवाला सिंह म्हटले. लगेच नजरेनंच कळलं असतं गाढवाला सिंह म्हटले. डायरेक्ट ऑप्शन नंबर 1 हे त्या ठिकाणी उत्तर आलं असतं. हा प्रश्न फार छान आहे. विलास हा अशोकपेक्षा 3 दिवसांनी लहान आहे. बर, विलासचा जन्म हा शनिवारी झालाय. कुणाचा? विलासचा.
तर अशोकचा जन्म कोणत्या वारी झाला आहे? नेहमी कॅलेंडरचे असे फसवे प्रश्न विचारले जातात. बघा, मी जर तुमच्यापेक्षा मोठा आहे तर मी कॅलेंडरच्या अगोदर येणार, नंतर येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. माझा जन्म मार्च महिन्यातला आहे आणि तुमचा जन्म हा सप्टेंबर महिन्यातला आहे. म्हणजे मी तुमच्यापेक्षा मोठा आहे याचा अर्थ मी पुढे येणार नाही सप्टेंबर महिन्यामध्ये, मी अगोदर येणार, एवढं लक्षात ठेवायचं. कॅलेंडरच्या बाबतीत नेहमी मोठा असणे म्हणजे अगोदर असणे हे समीकरण लक्षात ठेवायचं. आता बघा, विलास हा अशोकपेक्षा 3 दिवसांनी लहान आहे, म्हणजे मोठा कोण आहे? अशोक मोठा आहे. म्हणजे अशोकला अगोदर मांडून घ्यायचा. अशोक म्हणजे अशोकचा जन्म जर अगोदर झाला, आदल्या महिन्यात झाला, अगोदरच्या महिन्यात झाला, तरच तो मोठा होईल ना. विलास हा अशोकपेक्षा 3 दिवसांनी लहान आहे, म्हणजेच कॅलेंडरच्या बाबतीत काय मी सांगितलं, मोठा कोण आहे हे लक्षात ठेवायचं. बघा, इथं टिप लिहून ठेवतो, ती तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये वहीमध्ये लिहून ठेवा. कॅलेंडर सोडवत असताना कॅलेंडर सोडवताना मोठा कोण आहे हे पहिल्यांदा शोधायचं. आता मी ह्या वाक्यावरून मला लगेच कळलं की अशोक काय आहे? मोठा आहे. अशोक मोठा आहे, किती दिवसांनी आहे? 3 दिवसांनी. म्हणजे त्याच्या खाली कोण असणार? विलास असणार. आता बघा, ह्याच्यातला एक जणाचा जन्म दिलाय. बघा, विलासचा जन्म कधी झालाय? शनिवारी झालाय. विलास शनिवारी जन्माला आलेला आहे. जर तुम्ही मोठा आहे असं जर खाली धरलं असतं तर शनिवार नंतर 3 दिवस मोठे, रविवार, सोमवार, मंगळवार पण ह्या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 लाच उत्तर दिले का नाही? म्हणजे 100% उत्तर आपलं चुकलं असतं. कारण मोठा कोणी? अशोक आहे. मग अशोकला अगोदर लिहिला, विलासला नंतर लिहिला, मग 3 दिवस अगोदर मोजा. 3 दिवस ह्याच्या अगोदर इथे येईल शुक्रवार, नंतर येईल गुरुवार, नंतर बुधवार, झाले 3 दिवस. म्हणजे अशोक हा बुधवारी जन्मलेला असणार आहे. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि असंच तुम्हाला सोडवावं लागणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. IMP क्वेश्चन आहे, पॅटर्न जरा वेगळा आहे आणि या पॅटर्नवरती क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात. कारण कॅलेंडरमध्ये मोठा म्हणजे अगोदर जन्मलेला असतो, हा कन्सेप्ट कायम शांत डोक्याने लक्षात ठेवायचं. त्यामुळे मोठा कोण आहे हे अगोदर मांडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर लिहायचा लहान असलेला. 10 नंबरचा क्वेश्चन. कॉन्ट्रॅक्टर या शब्दामध्ये 2 किंवा अधिक वेळा आलेली अक्षरे कोणती? सेम टाईपचे क्वेश्चन TCSला असतात म्हणजे असतातच. आता कॉन्ट्रॅक्टरमध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा असलेली अक्षर कुठली? खाली मी ऑप्शन बघितले, बाकीचं बघितलं नाही. सी आहे, सी आहे, सी आहे, सी आहे. सी मी याच्यामध्ये कन्सिडर करणार नाही, पहिल्यांदा सी ला काट मारणार. ओके, त्याच्यानंतर टी 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 आणि टी, म्हणजे टी पण आहे, टी पण मी चेक करणार नाही. टी आहे, टी आहे. ओके, बर. आता एन, इथं एन आहे, इथं आर आहे, इथं ओ आहे आणि इथं आर आहे. मी चेक करणार, इथं आर दिलाय आणि इथं पण आर दिलाय, म्हणजे आर 2 वेळा आलाय का? बघा, इथं आर दिलाय, इथं आर दिलाय, म्हणजे आर रिपीट वेळा झालेला आहे. हा ऑप्शन गेला, हाही ऑप्शन गेला, 2 ऑप्शन तर घालवले. ओके, म्हणजे आर तर रिपीट झालेला आहे. मला फक्त आता ओ हे लेटर रिपीट झालं असलं तर सरळ 4 उत्तर येईल, नाहीतर ऑप्शन नंबर 3 उत्तर येईल. मग मी चेक करणार, ओ आले का? इथं ओ आहे, त्याच्यानंतर इथं ओ आहे. मला विचारले 2 किंवा अधिक वेळा, म्हणजे ओ हे 2 पेक्षा जास्त वेळा रिपीट झाले, म्हणजे 100% ऑप्शन नंबर 4 हे माझं त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. जर मी ही ऑप्शनवरून सोडवलं नसतं तर मला प्रत्येक शोधत बसावं. सी, इथं सी आहे, इकडं सी आहे का? हा आहे, मग सी लिहा. परत ओ, इथं ओ आहे, इकडं ओ आहे का? ओ लिहा. इथं आर आहे, परत आर आहे का? इथं एन आहे, एन दुसरीकडे आलाय का? नाही,
मग लिहा. त्याने जास्तीत जास्त वेळ जातो आणि क्वेश्चन पेपर समोर नाही, तुमच्या समोर असा स्क्रीनवर आहे आणि त्याच्यामुळे तेवढी जेवढी नजर पेपरमध्ये बघण्यामध्ये कॉन्सन्ट्रेट होते तेवढी स्क्रीनवरती बघण्यामध्ये होत नाही आणि अशा प्रश्नामध्ये नजर चूक होते. क्वेश्चन सोपाच असतो, हार्ड नसतो, परंतु नजर चूक झाल्यामुळे आपल्याला त्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर चुकतं. पण उत्तर हे नेहमी ऑप्शनवरून जाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तुमची मॅक्सिमम उत्तरं बरोबर येतील आणि चुकण्याचं प्रमाण कमी होईल. 11 नंबरचा क्वेश्चन. एक्स्ट्राव्हॅगन्झा या शब्दामध्ये कोणता स्वर म्हटल्या फक्त एकदाच आलेला आहे? मला आता सांगा, झेड हा स्वर आहे का, व्ही हा स्वर आहे का? ऑप्शन तर हे जाग्यावरतीच गेले. म्हणजे ए आणि ई हे मला चेक करायचं. मग बघा, इथं ए आहे आणि इथं ए आहे. इथं काय म्हणते, फक्त एकदाच आलेला आहे, म्हणजे ए आलेला नाही. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे, ई. मग बघा, ई एकदाच आले का? इथं ई आहे, एक्स टी आर ए व्ही, आणि ह्यातला स्वर फक्त ए आणि ईच आहे ना, हे स्वर आहेत ना, बाकीचे तर लेटर्स आहेत. म्हणजे ऑप्शनवरूनच लगेच आपल्याला त्या ठिकाणी उत्तरापर्यंत कळलं. आणि मग अशीच मी सांगितलं AEIOU, मला वाटतं मागच्या लेक्चरला मी सांगितलेले AEIOU ह्याच्यामध्ये हे स्वर आहेत. बाकीचे सगळे 26 त्या ठिकाणी व्यंजन आहेत, 26 ABCD आहेत, त्यातली 21 व्यंजन आणि 5 स्वर आहेत इंग्रजी वर्णमालेमध्ये. लक्षात ठेवायचे. आता हा वरील प्रश्न शब्दात किती स्वर हे 2 किंवा अधिक वेळा आले आहेत असाही विचारला जाऊ शकतो. तर या शब्दामध्ये ए हा स्वर 2 किंवा अधिक म्हणजे जवळपास 4 वेळा आला आहे. हे देखील अशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी वरील क्वेश्चनला त्या पद्धतीचा पॅटर्न होऊ शकतो. ओके, पुढचा 12 नंबरचा क्वेश्चन. जयस्तुते श्री महन्मंगले या शब्दामध्ये किती जोडाक्षरे आहेत? किती जोडाक्षर आहेत? आणि जोडाक्षर म्हटलं की मागच्या लेक्चरमध्येच मला वाटतं सांगितलं की या लेक्चरमध्ये की व्यंजन अधिक व्यंजन, बघा व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर असं जर तयार झालं तर जोडाक्षर असतं. आता बघा, स्तू हे दिसतंय. ओके, श्री हे मागच्या वेळी सांगितलं तुम्ही, श्री प्लस त्र हे लक्षात ठेवा, हे जोडाक्षर आहे. म्हणजे 2 तर झाले, म्हणजे ऑप्शन नंबर 1 तर गेला. श्री मह इथं बघा, म ला न जोडलंय, 3 झाले, म्हणजे 3 तर असाय पाहिजे. ऑप्शन नंबर 2 पण गेला. आता बघा दुसरं काय सापडतंय का? हां, 3 झाले, म्हणजे कमीत कमी 3 जोडाक्षरे ह्याच्यामध्ये आहेत. 4 हा ऑप्शन येणार नाही. ऑप्शन नंबर 3 स्तू श्री आणि न ला म मंगले मधला, म्हणजे अशा पद्धतीने 3 जोडाक्षर आहेत. सोप्या स्वरूपाचा प्रश्न होता. फक्त लक्षात ठेवायचं क्रू मृ ज्या ठिकाणी रूची छटा येते त्या ठिकाणी शांत डोक्याने लक्षात ठेवायचं. ओके, 13 नंबरचा क्वेश्चन. EVIITTEMOCP या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्याच्यामधले लेटर्स कुठले? मी डायरेक्ट ऑप्शन बघितलं, यापैकी नाही, त्याच्यामुळे सगळे ऑड फिगरमध्ये असणार, मोजायची गरज नाही. ओके, जर यापैकी नाही असलं तरच लेटर्स मोजायचे. ओके, आता बघा याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आणि मधलं अक्षर कुठलं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर सगळ्यांना माहितीचा असला शब्द आहे. याच्यामध्ये टोटल 11 अक्षर आहे. त्यापासून कॉम्पिटेटिव्ह हा शब्द तयार होते आणि कॉम्पिटेटिव्ह मध्ये बघा 11 अक्षर आहेत, म्हणजे इकडून 5 आणि तिकडून 5, 5 अक्षर शोधलं की मधलं सापडणार. 1 2 3 4 आणि 5, 1 2 3 4 आणि 5. टी हे लेटर मध्ये असेल. ऑप्शन नंबर 1 हे त्या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके, पुढं सेम म्हणजे सोप्या स्वरूपामध्ये प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. 14 नंबरचा क्वेश्चन. मु स म द्र न थ ही अक्षरे जोडून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास अर्थपूर्ण शब्दाच्या शेवटी कोणते अक्षर येईल? आता जर याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार केला तर आपल्या लक्षात येईल की समुद्र मंथन, समुद्र मंथन हा शब्द तयार होते बघा, समुद्र मंथन. मग आता 1 2 3 4 5 6 मग कोणते अक्षर मध्ये येईल? टोटल 6 आहेत, म्हणजे ह्याचं मधलं अक्षर सांगताच येणार नाही. याच्यापैकी यापैकी नाही हे उत्तर पाहिजे होतं.
हां, त्या प्रश्न शेवटचा विचारलाय बरं का, सॉरी मधलं नाही. बघा अशा मिस्टेक होत असतात की समुद्र मंथनम यापासून अर्थपूर्ण कोणता शब्द तयार होईल. अर्थपूर्ण शब्द तयार झाल्यानंतर रोज आपल्याला वाचायची शब्द सवय लागलेली असते की अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्यातलं मधलं अक्षर ओळखा. पण मधलं अक्षर ओळखा ह्या ठिकाणी प्रश्न मधलं अक्षर विचारलंय का? नाही. काय विचारलंय? शेवटचे अक्षर कोणते. म्हणजे अशा चुका होत असतात. शेवटचं अक्षर कोणतं आहे तर न. समुद्र मंथनम मध्ये न हे शेवटचं अक्षर आहे. ऑप्शन नंबर 2 हे त्या प्रश्नाचं उत्तर राहील. ओके, पुढचं 15 नंबरचा प्रश्न. RANDO डॅश स्वल्पविराम HAR डॅश O डॅश EN डॅश ADIT या 4 शब्दांच्या रिकाम्या जागी एक अक्षर लिहिल्याने सर्व शब्द अर्थपूर्ण तयार होतात. तर ते अक्षर कुठले? काय करायचे अशा वेळी? हे प्रत्येक लेटर्स त्याच्यामध्ये टाकून बघायची कुठला शब्द भेटतोय का. शिवाय आपल्या ओळखीचा असा एक ना एक कोणता तर शब्द असतोच की जे आपल्याला त्या ठिकाणी सोप्पा येऊ शकतो. आता ADIT याच्यामध्ये बघा आपल्याला आपण परीक्षा जातो त्या ठिकाणी ॲडमिट कार्ड असं लिहिलेलं असतं. मग हा जर मी तिथे टाकला तर ADMIT ॲडमिट आपलं ॲडमिट कार्ड भेटतं ना आपल्याला. त्याच्यामुळे तर इथं बसला. मग सगळीकडे बसतोय का? RANDOM रँडम झाला ना शब्द तयार. म्हणजे 100% असण्याचे चान्सेस जास्त. HARM हार्म आपण म्हणतो ना हार्मफुल कठीण. OMEN म्हणजे सगळीकडे बसला. अशा पद्धतीने रँडम हार्म ओमिन आणि ॲडमिट हे अर्थपूर्ण शब्द हा टाकल्यानंतर तयार होत आहे. पुढं 16 नंबर. च डॅश वा डॅश जाग डॅश कार्तिक डॅश आ डॅश कल या 4ही शब्दाच्या रिकाम्या जागी कोणते एक अक्षर टाकल्यानंतर 4ही शब्द तयार होतात. आता सगळ्यांना माहिती आपण आकलन म्हणतो, कार्तिक म्हणतो. म्हणजे क शब्द टाकून बघा बरं, सोपं आहे. आकलन, कार्तिक, कजाक कजाक म्हणतात ना. आणि चकवा लागतो बघा. म्हणजे क हे जर टाकलं तर 4ही अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी तयार होतील. चकवा, कजाक, कार्तिक आणि आकलन. पुढं 17 नंबरचा प्रश्न. लिमिट, टाइम, स्वीट आणि टायगर या 4ही शब्दात असलेले अक्षर शोधा. म्हणजे सगळीकडे ते अक्षर असलं पाहिजे. काय करायचं अशा वेळी? ऑप्शनवरून जायचं. इथं आय आहे, इथं आय आहे, पण इथं स्वीट मध्ये आय नाही, ऑप्शन गेला. टी, इथं टी आहे, इथं पण टी आहे, इथं पण टी आहे, इथं पण टी आहे, ऑप्शन नंबर 2 हेच उत्तर असणार नाही. आता ई बघू, ई चेक करू. इथं ई आहे का? नाही. त्यामुळे 4च्या ठिकाणी येण्याचं गरजच नाही. एल, इथं एल आहे पण इथं एल नाही, ऑप्शन गेला. म्हणजे ऑप्शन नंबर 2 टी हे सगळीकडं असणार आहे. आता सेम मराठीत ही अशा स्वरूपाचा जसं इथं इंग्लिशमध्ये क्वेश्चन विचारलाय तसं सेम पॅटर्नमध्ये मराठीमध्ये त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. समाधान, विधान, गर्भाधान आणि संविधान या 4 ह्याच्यामधला आलेला शब्द कुठला? बघा इथं न दिसतोय. समाधान, विधान न, गर्भधान न, संविधान न आहे. अजून कुठला आहे का? 10 पण दिसतंय बघा मला. समाधान 10, विधान 10, गर्भाधान 10, संविधान 10. म्हणजे 10 आणि न ही 2 अक्षर रिपीटेड त्या ठिकाणी विचारलेली आहेत. म्हणजे सेम मराठीमध्ये पण सेम पॅटर्नचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. 18 नंबरचा क्वेश्चन. कांत्रकर्ता, स वर वर्मा यात आकारांत असलेली अक्षरे किती? आकारांत म्हणजे काय? आला पाहिजे. म्हणजे काना असलेली अक्षरं किती आहेत? आता बघा का एक काना दिसतोय मला. त, त्र, क, त्रा, ता इथं पण काना दिसतोय. स वर मा 3 दिसतंय.
का त्रा मा, काना दिसतो ना, इथं काना आहे, इथं काना आहे, इथं काना आहे, म्हणजे 3 आकारांत असलेली अक्षरे आहेत. ऑप्शन नंबर 4 हे ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, पुढं 19 नंबरचा प्रश्न. न मोहवी मला मन मोहना तुझा मोहक मोहरा या पंक्तीत किती अक्षरे एकाहून अधिक वेळा आलेली आहेत? मग असेच बघितलं. बघा, न बाकीकडे न आहे का? मला न आहे, म्हणजे न हे अक्षर एकाहून अधिक, न हे 2 वेळा, किती वेळा आलंय काय मॅटर करत नाही, पण कमीत कमी 2 वेळा आलंय का ते चेक करायचं. न मला 2 वेळा दिसलं. त्याच्यानंतर हिथं मो आहे, हिथं परत मो आहे. बघा, मोहवीमध्ये मो आहे, मोहनमध्ये मो आहे, म्हणजे 100% मो आहे. त्याच्यानंतर ह, हिथं ह आहे, पुढं ह आहे का? हिथं पण ह आहे, म्हणजे ह पण लेटर परत आलेलं आहे. वी, हिथं वी आहे, परत वी आहे का? नाही. त्याच्यानंतर मचं तर झालं नाही, म झालं नाही. इथं मला मध्ये म आहे, मन म्हणजे म आहे, म्हणजे म पण आहे. ला आहे का? ला पुढे नाही, पुढं ना नाही. तू आहे का? डबल नाही. जा आहे का? नाही. म्हणजे न, मो, म आणि ह असे 4 लेटर, 1 2 3 आणि 4, ही 4 लेटर एकापेक्षा अधिक वेळा आलेले आहेत. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, सेम तशा स्वरूपाचा प्रश्न. रामचंद्रना इज फुल या वाक्यातील जास्तीत जास्त अक्षरे असलेल्या शब्दात याच वाक्यातील कमीत कमी अक्षरे असलेल्या शब्दापेक्षा किती अक्षरे जास्त आहेत? फक्त प्रश्न समजून घ्यायचा. आता मला सांगा, जास्तीत जास्त अक्षरे असलेला शब्द कुठला? रामचंद्रना हा जास्तीत जास्त अक्षरे असलेला शब्द आहे. मग सगळ्यात कमीत कमी अक्षरे असलेला ए, रामचंद्रना इज पुलिश हा कमीत कमी अक्षरे असलेला शब्द आहे. प्रश्न असा विचारलाय, वाक्यातील जास्तीत जास्त अक्षरे असलेल्या शब्दामध्ये कमीत कमी अक्षरे असलेल्या शब्दापेक्षा किती अक्षरे जास्त आहेत? मग आता ए मध्ये तर फक्त एकच अक्षर आहे. मग ह्या रामचंद्राना मधली अक्षर मोजायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, याच्यामध्ये 13 आहेत. हे एक त्याच्यातनं वजा केले, उत्तर येईल 12. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर राहील. सेम टू सेम TCS ला असे प्रश्न तुम्हाला पाहायला भेटणारच. 21 नंबरचा प्रश्न बघा, सेम टाईपचा प्रश्न त्या ठिकाणी रिपीट झालाय. परत आता मी हा प्रश्न डायरेक्ट वाचणार. जर घोड्याला हत्ती म्हटले, पुढे वाचणार नाही, क्वेश्चन पासून वाचणार. क्वेश्चन मार्क कुठे दिला? इथून वाचणार. चौखूर धावणारा प्राणी कोणता? सगळ्यांना माहिती आहे चौखूर धावणारा प्राणी कुठला आहे? घोडा. मग घोड्याला काय म्हटले? घोड्याला हत्ती म्हटले. ऑप्शन नंबर 1 हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. चौखूर हे घोड्याला का म्हणतात बरं? बघा, घोड्यांचा जो काय तळवा असतो किंवा पाय असतो त्याला खूर असं म्हणतात. बघा, खूर. आणि मग घोड्याला पाय किती? 4. चौ म्हणजे 4 आणि खूर म्हणजे तळवे, असं 4 पाय असणारा कोण आहे? चौखूर. मग चौखूर धावणारा कोण आहे? घोडा आहे असं म्हणतात. घोड्याच्या पायांना खूर म्हणतात, एवढं लक्षात ठेवायचं. आता वरील सेम ह्याच्यावरती अजून एक प्रश्न तयार होऊ शकतो. वरील माहितीचा विचार करता कोणाच्या दातांचा वापर विविध वस्तूंचा उपयोग करण्यासाठी करतात? हत्तीचा. पण हत्तीच्या पासून हत्तीदंत वगैरे तयार करत असतो. मग हत्तीला काय म्हटलंय? मग हत्तीला घोडा म्हटले, तर घोडा उत्तर येईल. असाही प्रश्न या माहितीच्या आधारे आपण विचारात घेऊ शकतो. हत्तीच्या दातांचा आपण विविध वस्तू तयार करण्यासाठी उपयोग करत असतो. हत्तीला काय म्हणतात? घोडा. मग उत्तर काय राहील? घोडा. अशा त्या प्रश्नाचं उत्तर राहील. ओके, 22 नंबरचा क्वेश्चन. हा क्वेश्चन चांगला आहे मला असं वाटतं. परत कॅलेंडर. मग कॅलेंडरवरती प्रश्न विचारला तर नेहमी मोठा कोण हे शोधायचं. हरी हा गोविंदापेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे. मोठा कोण आहे? हरी आहे. मोठा कोण आहे? हरी. मग हरीचा अगोदर येणार जन्म आणि गोविंदाचा नंतर येणार, कारण हरी हा गोविंदापेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे. हरीचा जन्म 27 फेब्रुवारीला झाला. कधी झाला? 27 फेब्रुवारीला. कधी झाला? 27 फेब्रुवारी 1989ला झाला. तर गोविंदाचा जन्म खालीलपैकी कोणत्या तारखेला झाला असं का विचारलं? कारण आपल्याला माहिती आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये 2 तारखा असतात, 28 आणि 29.
जर लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी 29चा असतो. म्हणजे त्यांची अपेक्षा काय आहे की 89 हे लीप वर्ष आहे का हे तुम्हाला कळतंय का. मग आता सरळ सरळ ह्याला भागिले 4 केलं असतं तर 89 ला 4 न भाग जातो का, नाही जात. 88 ला 4 न भाग जातो. 88 भागिले 4 केलं तर उत्तर जर 4 न भाग जात असेल तर ते लीप वर्ष असतं. लीप वर्ष असेल तर त्याच्यामध्ये 29चा फेब्रुवारी महिना असतो. म्हणजे 89 हा लीप वर्ष नाही. अजून एक ट्रिक मी कायम सांगत असतो, 2000 साल हे लीप वर्ष आहे. हे लीप वर्ष आहे असं लक्षात ठेवायचं. मग ह्याच्या माग 4 वर्षांना गेलो. 2000च्या अगोदर किती, 96 वजा 4 केलं 92, अजून वजा 4 केलं 88. जर 88 हे लीप वर्ष असेल तर 89 हे लीप वर्ष असणार नाही. म्हणजे याच्यामध्ये फेब्रुवारी हा किती दिवसांचा असेल, 28 दिवसांचा असेल. हा किती दिवसांनी मोठा आहे, हरी हा गोविंदापेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे. म्हणजे हरी नंतर परत 27 तारखेला हरीचा जन्म झाला, 28 त्याच्यानंतर 1 मार्च आणि परत 2 झाले 3 दिवस. 2 मार्चला ह्या गोविंदाचा जन्म झालेला असणार आहे. मग त्याचा कोणत्या तारखेला जन्म झाला असेल, ऑप्शन नंबर 3 2 या तारखेला त्याचा जन्म झालेला असणार आहे. ओके ओके अशा पद्धतीनं हा जो काय सूचना पालन म्हणजे सूचनेचं पालन करायचं आणि उत्तरं लिहायची असा टॉपिक आपण घेतलेला आहे. हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्की शेअर करा. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, एक लाईक जरूर करत जा. लाईक केल्यानंतर मला पण त्या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यामध्ये त्या ठिकाणी उत्साह येत असतो. आणि कुठल्याही प्रकारचं आपण कॉस्टिंग त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करत नाही. तुम्हाला जास्तीत जास्त हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फायदा व्हावा हाच आपला उद्देश आहे. तुम्हाला कोणते टॉपिक हवे असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जेवढे 4 सब्जेक्ट आहेत त्या 4ही सब्जेक्ट आपण त्या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहोत. व्हिडिओ आवडला नक्की शेअर करा. धन्यवाद.